नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. कणकवली बस स्थानक आवारात भव्य व्यापारी संकुल उभारणार, अनिल परब यांची माहिती. संदेश पारकर यांच्या पाठपुराव्याला यश. मच्छी मार्केट कामातील त्रुटी दूर करणार, संजू परब यांचं आश्वासन. आणि राजापूर बार असोसिएशनचा रिफायनरीला पाठिंबा. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता पाहूया सविस्तर बातम्या. कोरोनाच्या महामारीमुळे यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या गणेशाच्या दर्शनासाठी नातेवाईक आणि मित्रपरिवार येऊ शकत नाही. मात्र या विघ्नावर मात करत दशावतार आणि डबलबारी यशस्वीरित्या जगभरात लाईव्ह केल्यानंतर आता कोकणचं महाचॅनेल सिंधुदुर्ग लाईव्हचा लाईव्ह प्लॅटफॉर्म सज्ज झाला आहे आपल्या गणेशाच्या लाईव्ह दर्शनासाठी, तेही अवघ्या 500 रुपयात. गुगल पे किंवा फोन पे वरून नोंदणी शुल्क जमा करा आणि आपल्या गणेशाचं लाईव्ह दर्शन घडवा कोकणच्या महाचॅनेलवर. कणकवलीत एसटी महामंडळाच्या मालकीच्या जागेत बीओटी तत्वावर नॅशनल हायवेलगत भव्य व्यापारी संकुल उभारणार असल्याचे राज्याचे परिवहन मंत्री ॲडव्होकेट अनिल परब यांनी सांगितलंय. परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्वतः कणकवली एसटी डेपो आणि बस स्थानकाच्या जागेची पाहणी केल्यानंतर बीओटी तत्वावर व्यापारी संकुल उभारण्याची घोषणा केली आहे. परिवहन मंत्री परब यांच्या घोषणेमुळे कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांची मागणी पूर्ण झाल्याचं मानलं जातंय. हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं एक अतिशय महत्त्वाचं स्थान आहे आणि या जिल्ह्याला जोडणाऱ्या असंख्य गावांना कणकवली आगर जोडत असतं आणि म्हणून कणकवली आगर सुसज्ज व्हावं, लोकांच्या सोयीसाठी त्यांना तिकडे सगळ्या सुखसोयी उपलब्ध व्हाव्या आणि एस टीला देखील त्यातून चांगलं उत्पन्न मिळावं या दृष्टिकोनातनं या कणकवली आगाराचं पुनर्जीवन करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि त्या संदर्भातली आजची ही बैठक आणि या एस टी स्टँडची पाहणी करण्यासाठी मी स्वतः इथे आलो. माझ्याकडे गेले कित्येक दिवस आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, अरुण दुधवडकर, सतीश सावंत आदी सगळे कणकवलीचे आमचे पदाधिकारी संजय पडते यांचं बरेच दिवसापासून मागणी होती की अतिशय महत्त्वाच्या जागेवर असलेल्या या स्थानकाची थोडी दुर्दशा झालेली आहे, तर त्यामध्ये चांगलं अत्याधुनिक आपलं आगर यावं या दृष्टिकोनातून आम्ही आज या संदर्भातली इथे बैठक इथे आयोजित केलेली आहे. मला असं वाटतं की 7 एकरची ही जागा आहे. याच्यापैकी जी जागा काही आगारासाठी म्हणजे डेपोसाठी वापरली जाते, काही बसस्थानकासाठी वापरली जाते, परंतु ह्या सगळ्यांचा अतिशय व्यवस्थित जर मेळ बसवला तर अतिशय चांगलं बीओटीचं आता जे नवीन धोरण आम्ही आणतोय या धोरणांतर्गत अतिशय चांगलं ह्या डेपोचं रिडेव्हलपमेंट होऊ शकते आणि त्याचा फायदा या जिल्ह्यातील सर्व लोकांना होऊ शकतो. एस टीची सध्या परिस्थिती, आर्थिक परिस्थिती फार चांगली नसून उत्पन्नाचे स्तोत्र वाढवण्यासाठीचा हा एक वेगळा प्रयोग असेल. त्याचबरोबर जिल्ह्यातील लोकांना सगळं सुखसोयी सवलती मिळणं हे देखील त्यांचा अधिकार आहे आणि त्यामुळे त्यांना देखील चांगल्या सुखसोयी सवलती मिळाव्यात असा आमचा प्रयत्न राहील. शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आमचे आमदार वैभव नाईक यांनी मागणी केलेली आहे आणि ही मागणी त्यांची रास्त आहे. काही दिवसापूर्वी पालकमंत्री उदय सामंत या दौऱ्यावर आले होते जिल्ह्याच्या, त्यांनी देखील पाहणी केली होती आणि तिथूनच त्यांनी फोनवरनं माझ्यावर चर्चा केली होती माझ्याशी की अशा पद्धतीचं रिडेव्हलपमेंट इथं होणं गरजेचं आहे आणि मी तात्काळ त्याला तिथून फोनवरूनच मान्यता दिली होती आणि मी त्यावेळेला असं म्हटलं होतं की मी ज्यावेळेला सिंधुदुर्गात येईन त्यावेळेला मी स्वतः त्याची पाहणी करीन. आज मी पाहणी करण्यासाठी आलो आहे. आता बीओटीच्या नवीन धोरणाअंतर्गत या बस डेपोचं आणि बस आगाराचं पुनर्जीवन होऊ घातलं आहे ते नक्की अतिशय चांगल्या पद्धतीने होईल असा मला विश्वास आहे. एस टीची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट आहे. त्यात लॉकडाऊनचा कालावधी जर पकडला तर आपल्याला माहिती आहे की एस टी सर्वसामान्य माणसासाठी जीवनवाहिनी आहे. तरी देखील गेले 5 महिने बंद आहे. आता एस टी सुरू झाली आहे, ती सुद्धा 50% कॅपॅसिटीवरती सुरू झाली आहे, म्हणजे 22 प्रवासी जास्तीत जास्त जाऊ शकतात.
पूर्ण क्षमतेने ज्यावेळेला एस टी धावत होती त्यावेळेला देखील एस टी तोट्यातच होती. आता तर अर्ध्या क्षमतेवर धावणार आहे, त्यामुळे तोटा निश्चितच वाढणार आहे. परंतु एस टीचा तोटा कमी करावा म्हणून काही नवीन रिफॉर्म्स आम्ही तयार केले होते. दुर्दैवाने लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे ते करता आले नाहीत. तरी देखील इंधनाची बचत हा सगळ्यात त्याच्यातला मोठा एक विषय आहे की जर इंधनाची बचत आम्ही व्यवस्थित करू शकलो तर मला असं वाटतं की एस टीचा जो नुकसान आहे ते बऱ्यापैकी आम्ही कमी करू शकतो. त्याचबरोबर एस टीचं ज्यांचं प्रवासी लाईफ संपलेलं आहे, ज्या एस टीचं, त्या बसेस आम्ही आता ट्रान्सपोर्टमध्ये कन्वर्ट करतो आहे. तर त्या ट्रान्सपोर्टमध्ये कन्वर्ट केल्यामुळे त्यांचा एक व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने एस टीला मिळतो आहे. कालच आपण बातमी वाचली असेल की काही एस टीच्या जागांमध्ये आम्ही पेट्रोल पंप सुरू करतो आहे. असे वेगवेगळे उपाययोजना आणून आम्ही प्रयत्न करतोय की एस टीचा हा जो काही तोटा आहे तो कमी होईल. कुरिअर सेवा सुरू करण्यासंदर्भात आपलं काय म्हणणं? कुरिअर सेवा नक्कीच मला सुरू करायची आहे. त्याचं कारण असं आहे की पूर्वी कुरिअर सेवा फार चांगल्या पद्धतीने या जिल्ह्यात चालू होती. ती कुरिअर सेवा पण चालू करायची आहे, ती लवकरच सुरू होईल. त्याचबरोबर पुढच्या वर्षी जी आंब्याची वाहतूक आहे, या आंब्याची वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये एस टीतनं होईल. यावर्षी आम्ही सुरुवात केलेली आहे, परंतु पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातनं आंबा आम्ही मुंबई, ठाणा, नाशिक आणि वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या भागामध्ये पोचवण्याचं काम एस टी करेल. त्याचबरोबर आत्ता या कालावधीमध्ये आज जे चाकरमानी मुंबईहून आलेले आहेत किंवा MMR रिजनमधून आले आहेत किंवा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत, त्यांच्यासाठी मी जवळजवळ 3000 गाड्यांची व्यवस्था करून ठेवली होती. परंतु तेवढ्या गाड्या काही लागल्या नाहीत. परंतु ज्या गाड्या आलेल्या आहेत त्या गाड्या आम्ही इथेच ठेवलेल्या आहेत. पुन्हा त्यांना नेण्याची व्यवस्था, त्या चाकरमान्यांना परत आपल्या मूळ ठिकाणी नेण्याची व्यवस्था ही एस टी चोखपणे करेल. नाही, आत्ता तर एस टी महामंडळाला जे काही पैसे आत्ता थोडेफार जे मिळाले, आत्ता 550 रुपये आपल्याला माहिती आहे की पगारासाठी आम्ही शासनाकडनं घेतले. आम्ही शासनाकडे जवळजवळ एक 3000 कोटीची मदत देखील मागितलेली आहे की एस टीचं पुनर्जीवन करण्यासाठी सुरुवातीला जो काही पैसे लागतील त्याच्यासाठी मी मागितले. त्याच्यावर बोलणे देखील चालू आहे. परंतु आपल्याला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्राचीच आर्थिक स्थिती जरा विस्कळीत झालेली आहे. तरी देखील एस टीला, कारण एस टी ही लोकांची गरज आहे, त्याच्यामुळे एस टीला प्राधान्याने पैसे मिळतील असा माझा विश्वास आहे. हे 8500 तर नक्कीच नाही आहेत, परंतु जे कामगार घेतलेच नव्हते आम्ही, जे वेटिंगवरती होते त्यांचा एक विषय आहे आणि जे रोजंदारीवर काम करत होते त्यांचा एक विषय आहे. आम्ही आत्ता सुरुवात केलेली आहे. एस टी बंद असल्यामुळे आम्ही याला स्थगिती दिली होती कामाला. आता जशी जशी एस टी सुरू होते, जसं जसं एस टीचं काम वाढतंय तसं त्या लोकांनाच प्राधान्याने घेणार. नेमका त्या प्रस्तावामध्ये काय प्रस्ताव आहे तो तपासून घेऊन नीट त्याच्यामध्ये एस टीचं नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन तो चालू केला जाईल. आपण म्हणतो 3000 गाड्या सोडल्या नाही, तयार ठेवल्या. जर एकाच वेळेला जर हा जर सगळा आम्ही जर गाड्या सोडल्या असत्या किंवा वेगवेगळे विषय केले असते तर इकडच्या आरोग्य यंत्रणेवरती येणारा ताण, ICMRची गाईडलाईन, या सगळ्या गोष्टी तपासूनच निर्णय घ्यावे लागतात. आणि म्हणून 14 दिवसाचं क्वारंटाईन 10 दिवसावर आणण्यासाठी जो काय ICMRशी व्यवहार करावा लागतो, पत्रव्यवहार करावा लागतो, त्यांच्याशी बोलावं लागतं. या कालावधीमध्ये थोडा उशीर झाला, परंतु याचा अर्थ असा नाही. परंतु त्या ज्या गाड्या सोडल्या त्या सगळ्या आजही प्रासंगिक, आम्ही थेट गाड्या सोडण्याचा देखील आम्ही निर्णय घेतला. प्रासंगिक कराराचे पैसे घेतले नाहीत. जे एस टीचं नियमित भाडं आहे तेच घेतलं. त्यामुळे खाजगी वाहतूकदार जे जास्त पैशाने देत होते त्यांना चाप लावले. त्यांचा देखील आम्ही कायदा अतिशय कडक केला की जर 1.5पेक्षा जास्त पैसे घेतले तर त्यांच्यावरती कारवाई झाली. जवळजवळ 58 केसेस आम्ही रजिस्टर्ड केल्या त्यांच्यावरती. त्यामुळे गावात पोचणाऱ्या लोकांना जास्त पैसे, कारण पहिली सुरुवातीला ही चर्चा झाली की खाजगी लोक लुटतायत, 3-4 हजार रुपये घेत आहेत, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा सगळा सांगड घालून व्यवस्थित करून कोकणातल्या लोकांना इथे आणून परत नेण्याची जबाबदारी. आणि त्या दृष्टिकोनातनं कालच मी सगळ्यांकडनं माहिती घेतली कलेक्टरकडनं. मुंबईत देखील स्वतः लोक फार कमी आलेले आहेत. म्हणजे असं नाही की मुंबईतनं फार लोक येत होती. आणखीन त्यांना आम्ही आज गाड्या माझ्या ज्या तयार ठेवल्या होत्या त्या मी कार्यक्रम दिला होता, त्या कार्यक्रमाप्रमाणे तयार होत्या. आज ट्रेन जर खाली आल्या, रिकामी आल्या, त्याला काही राज्य शासन जबाबदार नाही आहे.
त्याच्यामुळे दोन्ही बाजूचं समतोल बघावा लागतो. कोकणच्या आरोग्य व्यवस्थेत देखील काळजी घ्यावी लागते, त्याचबरोबर येणाऱ्या लोकांची व्यवस्था देखील करावी लागते. आजही ई पास चालू आहे, फक्त एस टीला ई पास ठेवलेला नाही, कारण एस टीमधल्या येणाऱ्या लोकांची नोंद असते आमच्याकडे, बाहेरून येणाऱ्या लोकांची नोंद नाही आहे. आपल्याला माहिती आहे की आजही कोरोनाचा प्रादुर्भाव हा काही कमी झालेला नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्रातनं कोण कुठे जाते याच्यावरती आपल्याला जोपर्यंत माहिती आहे तोपर्यंत तशी व्यवस्था पुरवता येते. ही पास ताबडतोबीने जर रद्द केली तर ह्या यंत्रणा, आरोग्य यंत्रणांवरती कधीही ताण येऊ शकतो. आणि म्हणून प्रत्येक शहरामध्ये किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती लोक जात आहेत कुठून कुठे, याप्रमाणे पुढे सरकारला आरोग्य यंत्रणेचे देखील त्याचा संवाद साधावा लागतो. आणि म्हणून अजूनही ई पास चालू आहे. मला असं वाटतं तर मुंबईत बैठक आहे, परत त्या बैठकीत निर्णय होतील. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. कोरोनाच्या महामारीमुळे यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या गणेशाच्या दर्शनासाठी नातेवाईक आणि मित्रपरिवार येऊ शकत नाही. मात्र या विघ्नावर मात करत दशावतार आणि डबल बारी यशस्वीरित्या जगभरात लाईव्ह केल्यानंतर आता कोकणचं महाचॅनेल सिंधुदुर्ग लाईव्हचा लाईव्ह प्लॅटफॉर्म सज्ज झाला आहे आपल्या गणेशाच्या लाईव्ह दर्शनासाठी, तेही अवघ्या 500 रुपयात. गुगल पे किंवा फोन पे वरून नोंदणी शुल्क जमा करा आणि आपल्या गणेशाचं लाईव्ह दर्शन घडवा कोकणच्या महाचॅनेलवर. नगराध्यक्ष संजू परब यांनी मच्छी मार्केटची पाहणी केली. मच्छी मार्केटच्या कामासंदर्भात संबंधितांना सूचना देऊन त्रुटी लवकरच त्वरित दूर करण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. नगराध्यक्ष संजू परब यांनी सोमवारी मच्छी मार्केटच्या कामाची पाहणी केली. काही दिवसांपूर्वी मच्छी मार्केटच्या कामासंदर्भात सूचना दिल्या होत्या, परंतु या कामात काही त्रुटी असून लवकरच या त्रुटी दूर करू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. यावेळी नगरसेवक नासिर शेख, केतन आजगावकर, निशिकांत तोरसकर, बंटी पुरोहित, नगर परिषदेचे आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते. गणेश चतुर्थीचा कालावधी आहे. मच्छी मार्केटमध्ये मच्छी विक्रेते हे कमी आहेत, म्हणून म्हटलं पाहणी करूया नेमकी मच्छी मार्केटची काय परिस्थिती आहे. तर बाकी ठीक आहे, पण काही त्रुटी आहे. मागच्या वेळी मी काही कामं सांगितली होती, तर ते 60 ते 70% कामं झालेली आणि 30% जे कामं आहेत ही अभियंत्यांना तसे आदेश केले की ते येणाऱ्या 15 दिवसात ही पण कामं पूर्ण करतील. एवढं मी तुम्हाला निश्चितपणे नागरिकांना सांगू शकतो. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. कोरोनाच्या महामारीमुळे यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या गणेशाच्या दर्शनासाठी नातेवाईक आणि मित्रपरिवार येऊ शकत नाही. मात्र या विघ्नावर मात करत दशावतार आणि डबल बारी यशस्वीरित्या जगभरात लाईव्ह केल्यानंतर आता कोकणचं महाचॅनेल सिंधुदुर्ग लाईव्हचा लाईव्ह प्लॅटफॉर्म सज्ज झाला आहे आपल्या गणेशाच्या लाईव्ह दर्शनासाठी, तेही अवघ्या 500 रुपयात. गुगल पे किंवा फोन पे वरून नोंदणी शुल्क जमा करा आणि आपल्या गणेशाचं लाईव्ह दर्शन घडवा कोकणच्या महाचॅनेलवर. रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ राजापूर बार असोसिएशनच्या वतीनं ठराव घेण्यात आला. या संदर्भातलं निवेदन बार असोसिएशनच्या वतीनं प्रांताधिकारी खाडे यांच्याकडे देण्यात आलंय. तसेच रद्द केलेली अधिसूचना पुन्हा काढून राजापूर तालुक्यातच हा प्रकल्प व्हावा अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पासाठी राजापूर तालुका बार असोसिएशन राजापूर यांच्यातर्फे समर्थनार्थ ठराव आमच्या बार असोसिएशनने केलेला आहे आणि त्या ठरावाची प्रत आणि आमच्या बारच्या वतीने काही अटी आणि शर्ती यांचं निवेदन आम्ही आज माननीय प्रांताधिकारी खाडेसाहेब यांच्याकडे आता सर्व बारच्या वतीने आम्ही आता दिलेला आहे. आणि आम्ही मागणी केलेली आहे की सर्व राजापूरवासियांच्या आणि सर्व राजापूर तालुक्याच्या विकासासाठी रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाची जी अधिसूचना रद्द केलेली आहे ती पुन्हा अधिसूचना काढावी आणि हा प्रकल्प राजापूर तालुक्यामध्येच करण्यात यावा अशी आम्ही आग्रही मागणी केलेली आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका, पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. खरीप हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन. पॉवर विडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच.
अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर विडर सुद्धा उपलब्ध। विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा। सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर विडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री, सर्व काहींचं सुसज्ज दालन। प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ। होंडा, अस्पी ॲग्रो इक्विपमेंट, फोकर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ॲग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ॲग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ। आमच्या शाखा कुडाळ, वेंगुर्ला, कसाल व दोडामार्ग। आमचा पत्ता भोगटे कंपाऊंड, उद्यमनगर, कुडाळ। संपर्क 9423 30 41 73, 90 11 39 76 63 आणि 72 63 83 23 99। ॲडमिशन ओपन। जय हिंद ग्रामोन्नती ट्रस्ट, जय हिंद कॉलेज ऑफ सायन्स साळगाव, affiliated to University of Mumbai and recognized by Government of Maharashtra. Admission open for Hotel Management, BSc Hospitality Studies, 3 years degree course. Eligibility: HSC passed in any stream with not less than 45% in aggregate. Silent features: well equipped building, canteen and hostel facility, industrial visits, seminars, training at star hotels, qualified faculty, scholarship for backward classes, 100% job assistance, no donations, limited seats. Apply now. Contact for admission Jai Hind College of Science at post Salgaon, Taluka Kudal, District Sindhudurga. Phone 02362 232302. Mobile 7030938095 and 7030938096, 9890945878. सेंटर मार्फत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भरीव सरकारी अर्थसहाय्य, दर्जेदार वाटचालीमुळे नॅक अंतर्गत B+ ग्रेड। आमची वैशिष्ट्ये:
संपर्क श्री सागर सईकर 9561 प्राध्यापक समीर वांगणकर 9421 63 78 03 प्राध्यापक सुयोग सावंत 9420 45 54 88 प्राध्यापक वैभव माईनकर 90 498 13 870 श्री अनाजी सावंत 94 22 63 38 21. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग. आपली माणसं आपली बँक. माननीय श्री सतीश सावंत अध्यक्ष, माननीय श्री सुरेश तळवी उपाध्यक्ष व जिल्हा बँकेचे सर्व संचालक. शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी माफक दरातील आरोग्य विमा योजना, युनिव्हर्सल हेल्थ इन्शुरन्स, वार्षिक विमा हप्ता फक्त रुपये 548 प्रति कुटुंब. जीएसटी लागू नाही. अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. लाखातलं पॅकेज आणि जगाची सफर घडवणारं उज्ज्वल करिअर. मरीन इंजिनियर बना आणि मर्चंट नेव्ही जॉईन करा. AIMS मध्ये आजच प्रवेश घ्या. 2 वर्षाच्या कोर्स नंतर पगार तब्बल 2 लाखाहून अधिक. आर्ना इन्स्टिट्यूट ऑफ मेरिटाईम स्टडीज AIMS ओरोस सिंधुदुर्ग महाराष्ट्र. संपर्क राकेश सर 98 198 30 193. यशोदा मॅडम 98 214 76 438. यावर्षी कोरोनाचं संकट असल्यामुळे प्रशासनाच्या निर्देशानुसारच गणेशोत्सव साध्या पद्धतीनं साजरा करत असलो तरी गणरायाच्या स्वागतासाठी आणि सेवेसाठी उत्साह दांडगाय. कोरोनावरील लस लवकरात लवकर उपलब्ध होऊ दे. कोरोनाच्या या संकटापासून सर्व मानवजातीला मुक्ती मिळो, उद्योगधंद्यांना चालना मिळो अशी प्रार्थना सिंधुदुर्गातील समाजभान असणारे प्रसिद्ध उद्योजक बाप्पा मांजरेकर यांनी गणरायाकडे केली आहे. आमचे सिनियर रिपोर्टर राजन चव्हाण यांनी उद्योगपती बाप्पा मांजरेकर यांच्याशी साधलेला हा संवाद. मोरया हे मोरया, मोरया हे मोरया, मोरया हे मोरया, मोरया हे मोरया. समस्त हिंदू धर्मियांचं आराध्य दैवत म्हणजेच गणपती बाप्पा. या गणपती बाप्पाचं सर्वांच्याच घरी धुमधडाक्यामध्ये आगमन झालेलं आहे. भले कोरोनाचं सावट असलं तरी सुद्धा उत्साह मात्र गणपती भक्तांचा तोच आहे. आणि याच उत्साहामध्ये शिरोड्यातील उद्योजक असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उदयोन्मुख उद्योजक असणारे बाप्पा मांजरेकर यांच्या घरी सुद्धा बाप्पाची मूर्ती जी आहे ती विराजमान झालेली आहे. आपल्यासोबत आहेत उद्योजक बाप्पा मांजरेकर. बाप्पा, भले कोरोनाचं सावट असलं तरी सुद्धा प्रत्येकाच्या घरोघरी गणपती बाप्पाचं इथं आगमन झालेलं आहे. आपल्याही घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे. या निमित्तानं आपण काय शुभेच्छा द्याल? सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांना मी गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मी एवढं सांगू शकतो, कोरोनावरील जे आता संकट आलं आहे, गणपती बाप्पाने सदरचं संकट दूर करू दे. सर्व लोकांची ह्युमॅनिटी पॉवर वाढू दे. आणि त्याचबरोबर कोरोनामुळे जे आर्थिक संकट आले गोरगरीब जनतेवर, तेही गणपती बाप्पाने दूर करू दे अशी मी गणपती चरणी विनंती करतो. बाप्पा, खरं म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे की जवळपास बघितलं तर 6 महिने लॉकडाऊन, त्यानंतर मग अनलॉक फेजमध्ये सुद्धा उद्योगधंदे बंद आहेत, सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. साहजिक तुम्ही उद्योजक आहात, त्याच्यामुळे तुम्हालाही त्याचा फटका बसलेला असेल. तुमच्यावरती अवलंबून असणारे जे काही अन्य उद्योजक असतील डायरेक्ट किंवा इनडायरेक्टली, त्यांनासुद्धा ह्याचा फटका बसलेला असेल. ही आर्थिक कोंडी जी आहे ती दूर होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या निमित्तानं आपण बाप्पाला काय साकडं घालाल? या निमित्तानं मी बाप्पाला एवढं साकडं घालेन की आता जी सर्व कामधंदे बंद झालेत ते कामधंदे आधी सुरुवातीला चालू होऊ देत. कोरोना लसीवरचं जे उत्पादन होतं आहे ते लवकरात लवकर होऊ दे. कारण कोरोना लस आल्याशिवाय मार्केटमध्ये लोकांच्या मनातली भीती दूर होणार नाही. आणि जोपर्यंत मनातली भीती दूर होत नाही किंवा रोजचे मिळणारे पेशंट कमी होत नाही तोपर्यंत शासनसुद्धा कुठले निर्णय घेताना खूप जपून घेतं आहे. तर हे उद्योगधंदे चालू होण्यासाठी शासनाने निर्णय घ्यायला लवकरात लवकर निर्णय घेतले पाहिजेत. लोकांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि कोरोनावर लस लवकरात लवकर येऊ दे. तसेच लोकांची ह्युमॅनिटी पॉवर वाढू दे. आणि गणपती बाप्पा, तू साक्षात बाप्पाच आहेस, त्यामुळे तू हे सर्व संकट दूर कर. विघ्नहर्ता आहे खरं म्हणजे गणपती बाप्पा. तुम्ही म्हटलं जसं की हे सगळं विघ्न आपण दूर करावं. यावर्षीचा गणपती उत्सव जो आहे तो थोडासा वेगळा आहे. भले उत्साह जरी कायम असला तरीसुद्धा आपण बघितलं की
अगदी आपण आपल्याच घरचं एक उदाहरण घेऊया तर दिवसभर बघितलं आपण भजनांची रेलचेल असते, काय सर्व भाविक मंडळ जी असतील किंवा भजन मंडळी जी असतील ती येत असतात. तर यावर्षी आपण गणपती उत्सव कशा पद्धतीने साजरा करताय? यावर्षी आपण गणपती उत्सव एकदम साधेपणाने साजरा करतोय. गणपतीमध्ये कुठलाही आपण म्हणजे घरात काही कमी केलेलं नाही आहे, फक्त भजनं तेवढी कमी केली आहे. सोशल डिस्टन्सिंगचा आपण पुरेपूर विचार केलेला आहे, त्यामुळे यावर्षीचा गणपती हा पूर्ण साधेपणाने आपण साजरा केला आहे. आपल्यासोबत बाप्पा मांजरेकर यांचे चिरंजीव सुद्धा आहेत. बबलू, काय सांगशील? गणपती बाप्पाचं खरं म्हणजे आगमन झालेलं आहे घरी. एक महत्त्वाचं आहे की त्यानिमित्तानं तुझे बाप्पा सुद्धा इथं गणपती इथं विराजमान झाल्यापासून ती विसर्जन असं होईपर्यंत घरातच असतात. एरवी जे सापडत नाही तुम्हाला घरात, कसं वाटतं यावेळी? खूप बरं वाटतं. उलट दरवर्षी ह्याच गोष्टीमुळे आम्हाला गणपती बाप्पाचं सगळ्यात जास्ती कौतुक असतं की आमचे बाप्पा नेहमी घरी असतात गणपतीमुळे. नाहीतर ते आम्हाला खूप कमी वेळ देतात, पण ह्या 5 दिवसात आम्हाला त्यांचा सगळ्यात जास्ती वेळ भेटतो. म्हणून आमची अशीच इच्छा आहे की नेहमी बाप्पा घरी असून दे आणि नेहमी गणपती बाप्पासुद्धा घरी असून दे. बरं, ह्या वर्षी गणपती उत्सव जो काय साजरा होतोय, जसं पप्पा आता म्हणाले असतील की साधेपणानं साजरा होतोय, काय मनात भावना काय आहेत नेमक्या? काहीच नाही, भावना तर तेच आहेत, म्हणजे भक्तिभाव तेच आहेत. फक्त फरक एवढाच आहे की यावर्षी लोक कमी आहेत, लोकांची चहलपहल अजिबात नाही आहे, शांतता आहे घरात. अत्यंत महत्त्वाचं वाक्य जे आहे ते बबलू इथं बोललं आहे की भले इथं गजबज जरी लोकांची कमी असलेली, भजनी मंडळी जरी नसली तरी सुद्धा भक्तिभाव जो आहे तो मनातला तोच आहे. आणि याच भक्तिभावानं आपण गणपती बाप्पाचं इथं आगमन झाल्यापासून पूजा अर्चा करत आहोत, त्यांची सेवा करत आहोत. त्यासोबतच उद्योजक बाप्पा मांजरेकर यांनी सुद्धा असं साकडं घातलेलं आहे की या कोरोनाच्या महामारीमुळे जे काय आर्थिक संकट आलेलं आहे ते दूर होऊ दे, समस्त मानवजातीला त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मदत करा. त्यासोबतच याच्यावरती उपाय जे आहेत ते म्हणजे वॅक्सिनेशन, लसीकरण जे काय आहे ते लवकरात लवकर लस मिळू देत आणि समस्त मानवजातीला ही लस आल्यानंतर कोरोनाची महामारी जी आहे ते संपून जाऊ देत आणि पुन्हा एकदा उद्योगधंदे जे आहेत ते सुरू होऊ देत आणि सगळीकडे आनंदी आनंद होऊ देत. कॅमेरामन आनंद तांबेसह राजन चव्हाण, सिंधुदुर्ग लाईव्ह, शिरोडा. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. कोरोनाच्या महामारीमुळे यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या गणेशाच्या दर्शनासाठी नातेवाईक आणि मित्रपरिवार येऊ शकत नाही. मात्र या विघ्नावर मात करत दशावतार आणि डबल बारी यशस्वीरित्या जगभरात लाईव्ह केल्यानंतर आता कोकणचं महाचॅनेल सिंधुदुर्ग लाईव्हचा लाईव्ह प्लॅटफॉर्म सज्ज झाला आहे आपल्या गणेशाच्या लाईव्ह दर्शनासाठी, तेही अवघ्या 500 रुपयात. गुगल पे किंवा फोन पे वरून नोंदणी शुल्क जमा करा आणि आपल्या गणेशाचं लाईव्ह दर्शन घडवा कोकणच्या महाचॅनेलवर. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर परजिल्हा व गोव्यातून नगरपंचायत क्षेत्र व दोडामार्ग तालुक्यात येणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढलं आहे. परिणामी कसई दोडामार्ग नगरपंचायत क्षेत्रात कोविडचे रुग्ण मिळाले आहेत. मात्र नगरपंचायतनं आतापर्यंत योग्य ती खबरदारी घेतलेली असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन नगरपंचायतचे मुख्याधिकारी शिवराज गायकवाड यांनी केलं आहे. सुदैवाने कसई दोडामार्ग नगरपंचायत आजपर्यंत कोरोनाच्या प्रादुर्भावापासून मुक्त होते. आता आपल्याकडे 4 पेशंट सापडलेले आहेत. सुदैवाची बाब ही की ते 4ही पेशंट क्वारंटाईन होते, त्याच्यामुळे लोकांनी घाबरून जायची काही गरज नाही. लोकांनी स्वतः काळजी घ्या आणि इथून पुढे सावधगिरीने गर्दी न होईल अशा पद्धतीने वागा आणि जे क्वारंटाईन लोक आहेत त्यांच्या संपर्कात येऊ नये याची दक्षता घ्यावी. नगरपंचायत त्यासाठी वेळोवेळी योग्य त्या उपाययोजना करत आहे. तर लोकांनाही आव्हान आहे का त्यांनी नगरपंचायतला सहकार्य करावं. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाखातलं पॅकेज आणि जगाची सफर घडवणारं उज्ज्वल करिअर, मरीन इंजिनियर बना आणि मर्चंट नेव्ही जॉईन करा. AIMS मध्ये आजच प्रवेश घ्या. 2 वर्षाच्या कोर्स नंतर पगार तब्बल 2 लाखाहून अधिक. आर्ना इन्स्टिट्यूट ऑफ मेरिटाईम स्टडीज, AIMS, ओरोस, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र. संपर्क राकेश सर 98 198 30 193, यशोदा मॅडम 98 214 76 438. कोरोना महामारीत बळी गेलेल्या सर्वांना कुणकेश्वर चांदेलवाडी येथील नाणेरकर कुटुंबियांच्या चांदेलच्या राजासमोर दिवे पेटून अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आली.
दरवर्षी आम्ही तांदेल राज्याच्या निमित्ताने डेकोरेशन मोठमोठी डेकोरेशन करतो, परंतु यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे आणि शासनाच्या निर्देशामुळे आम्ही साधंसं डेकोरेशन केलं आहे. ह्याच्या पंत्या लावून जे कोरोनामध्ये जे बळी पडले आपले बांधव यांच्यासाठी अनोखी श्रद्धांजली म्हणून प्रत्येकासाठी एक दिवा अशासाठी लावून आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा प्रयत्न केला आहे. असं आम्ही साधंच यावर्षी डेकोरेशन केलेलं आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. आता कोकणात घ्या आपल्या मालकीची जागा आणि घर, तेही अत्यंत माफक दरात. होय, तुमचं स्वप्न साकार करेल सिंधुदुर्ग पॅराडाईज. GVP रियालिटीचा आणखीन एक दैदिप्यमान प्रकल्प, ज्यात आपल्याला मिळणार आपल्या मालकीची कोकणातली आपल्या हक्काची जागा आणि ट्विन बंगलो. 3, 4, 5, 6 गुंठे प्लॉट बांधकाम परवानगीसह माफक दरात उपलब्ध. जिल्हा नगर रचना कार्यांची परवानगी, सर्व अत्याधुनिक सुखसोयी, 24 तास सुरक्षा आणि कर्जाची सोय. गोव्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर. कुडा रेल्वे स्टेशन 7 मिनिटांच्या अंतरावर. मालवण निवती बीच 35 मिनिटांच्या अंतरावर. वेंगुर्ला बीच 15 मिनिटांच्या अंतरावर. तसेच निसर्गरम्य ठिकाण आंबोली पासून अगदी काही मिनिटांवर. गोव्यापेक्षा तिप्पट कमी दरात आपली प्रॉपर्टी बनवा. कोकणात आपल्या हक्काच्या जागेसाठी आणि घरासाठी आजच संपर्क साधा. साईट पत्ता सिंधुदुर्ग पॅराडाईज, पिंगुळी, कुडाळ वेंगुर्ला रोड लगत, तालुका कुडाळ. संपर्क 8275 77 43 99 आणि 9356 93 50 09. सर्वत्र टाळेबंदी पण शिक्षण मात्र सुरूच. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ महाराष्ट्र शासनानं स्थापिलेलं व UGC मान्यता प्राप्त. आपले शैक्षणिक वर्ष वाया न घालवता आजच मुक्त विद्यापीठात आपला प्रवेश घेऊन निश्चिंत व्हा. उच्च शिक्षणाची सर्वोच्च संधी. BA, BCom, MA इंग्लिश, MCom, रुग्णसहाय्यक, MBA, HR, फायनान्स, मार्केटिंग, मॅन्युफॅक्चरर इत्यादी कोर्स उपलब्ध. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ महाराष्ट्र शासनानं स्थापिलेलं व UGC मान्यता प्राप्त. संपर्क डॉक्टर JB नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, सावंतवाडी अभ्यास केंद्र, RPD ज्युनियर कॉलेज गेट समोर, कॉलेज रोड, सावंतवाडी. 8605 99 23 34. श्री गणरायाच्या स्वागतात घेऊन आलो आहोत खास ऑफर. सर्व गारमेंट खरेदीवर 15% डिस्काउंट. दोडामार्ग मध्ये ग्राहकांच्या पसंतीस उतरलेलं विश्वसनीय नाव पार्वती टेक्सटाईल्स. रिटेल व होलसेल विक्री, शालू घडवत, फॅन्सी साड्या, मॅचिंग पीसेस, मंडप डेकोरेशन कपडा, 6 व 9 वारी साड्या,
टॉवेल व बेडशीट, शर्ट व पॅन्ट पीस, परकर, मास्क. गणेश भक्तांसाठी खास ऑफर. कोणत्याही गारमेंट खरेदीवर 15% सूट. 2000च्या खरेदीवर मास्क फ्री. आमचा पत्ता पार्वती टेक्सटाइल्स, मुख्य बाजारपेठ, गोवा रोड, दोडामार्ग. प्रोप्रायटर सुदेश मळी. मोबाईल नंबर 9421 31 50 40. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. कोरोनाच्या महामारीमुळे यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या गणेशाच्या दर्शनासाठी नातेवाईक आणि मित्रपरिवार येऊ शकत नाही. मात्र या विघ्नावर मात करत दशावतार आणि डबल बारी यशस्वीरित्या जगभरात लाईव्ह केल्यानंतर आता कोकणचं महाचॅनेल सिंधुदुर्ग लाईव्हचा लाईव्ह प्लॅटफॉर्म सज्ज झाला आहे आपल्या गणेशाच्या लाईव्ह दर्शनासाठी, तेही अवघ्या 500 रुपयात. गुगल पे किंवा फोन पे वरून नोंदणी शुल्क जमा करा आणि आपल्या गणेशाचं लाईव्ह दर्शन घडवा कोकणच्या महाचॅनेलवर. कला ही जीवनाची सावली असं म्हटलं जातं, पण सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाच्या दोडामार्ग हायस्कूलमधील कला शिक्षक योगेश गावित यांनी मात्र ही कला जिवंत ठेवली आहे. त्यांनी कलेच्या माध्यमातून न्यू इंग्लिश स्कूलच्या शाळेच्या भिंती बोलक्या करताना त्यातून संपूर्ण महाराष्ट्र दर्शन तर घडवलंच, पण त्याचबरोबर प्रबोधनाचेही उत्कृष्ट काम केलंय. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट. राष्ट्रीय सण असो वा एखाद्या दिवंगत नेत्याची जयंती किंवा पुण्यतिथी, त्यावेळी दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजची भिंत मात्र निश्चित रंगलेली दिसते, तीही विशिष्ट संदेशाने. आतापर्यंत अशा अनेक सणांच्या निमित्तानं आपल्या चित्रकलेनं भिंत रंगवतात ते या प्रशालेचे कला शिक्षक योगेश गावित. सुंदर अक्षर हा आपण दागिना म्हणतो, मात्र हा कला शिक्षक या सुंदर सुवाच्य अक्षराबरोबर तेवढ्याच मेहनतीनं विविध चित्र रंगवून आपल्या कलेबरोबर लोकजागृतीही करतोय. तसेच वारली कलेच्या माध्यमातून महाराष्ट्र सिंधुदुर्गातील अनेक रमणीय व पर्यटन स्थळे साकारताना लोकजागृतीही केली आहे. मात्र हे सांगताना आपण कोणी मोठा कलाकार नसून केवळ सहकारी शिक्षक, मुख्याध्यापक, संस्था व संस्था अध्यक्ष यांच्याबरोबर शिक्षकेतर सहकारी यांचेही योगेश गावित आभार मानतात. चित्रकला ही कुठेतरी लोप पावत असताना आज वेगळ्या माध्यमातून ती जगापुढे आणण्याचं काम, एव्हन आताच्या या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम दोडामार्ग न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजचे कला शिक्षक श्री योगेश गावित सर हे विद्यार्थ्यांपर्यंत किंवा जगापर्यंत पोहोचवण्याचं एक वेगळं काम या ठिकाणी करतायत. या कलेबरोबरच समाज प्रबोधनाचं कामही त्यांचं या कलेतून होत आहे. आपण त्याची थेट संवाद साधणार आहोत. आपल्यासोबत ते आहेत. नमस्कार सर. नमस्कार. एक वेगळा खरोखरच कौतुकास्पद असा तुमचा हा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नातनं कला जिवंत जी ठेवायला पाहिजे. 2011 माझी निवड झाली आणि गेली 9 वर्ष मी इथं कार्यरत आहे. इलेमेंटरी इंटरमिजिएट या शासकीय रेखाकला परीक्षा ज्या आणि ते एक्स्ट्रा क्लासेस घेऊन त्यांचा 100% निकाल लावण्याचा माझा प्रयत्न आहे. वेगवेगळ्या कलांच्या माध्यमातून जनतेपर्यंत कसं पोचता येईल, एक जनतेचं प्रबोधन कसं करता येईल, ते एक छोटंसं कार्य मी करतो आहे. आज फलकलेखनाद्वारे मी म्हणजे एक सुरुवात केली. फलकलेखन सगळेच करतात थोडा, पण एक वेगळं कलेचं दर्शन कसं घडवता येईल ते दाखवण्याचा प्रयत्न मी केला. बरोबर आहे. आपण बघतोय की एक वारली नावाची जी कला आहे किंवा तो काही एक जो कला प्रकार आहे तो तुमच्या या लेखनातनं म्हणा किंवा या सगळ्या रेखाटनातून दिसतोय. आणि आज तुम्ही दोडामार्गच्या हायस्कूलमध्ये, आम्ही सुद्धा लहानाचे मोठे झालो, एक वेगळा कला शिक्षक आम्हाला पाहायला मिळतो. जेव्हा कला म्हणजे आमच्या डोक्यात ठरलेलं होतं की एक चित्र काहीतरी रेखाटायचं आणि संपायचं, पण तुम्ही आज पूर्ण महाराष्ट्र या वारली कला प्रकारातून इथे रेखाटला. याबद्दल तुम्ही काय सांगाल? वास्तविक मला कला शिक्षक लाभले नाही. माझं पूर्ण शिक्षण आश्रम शाळेत झालं. आमचा पूर्ण आदिवासी होता. एक वारली कला होतीच, पण त्या वारली कलेतून जे कोकण दर्शन असतं किंवा संपूर्ण महाराष्ट्र दर्शन म्हणजे वेगवेगळ्या प्रसंगातून एक दाखवण्याचा प्रयत्न मी आमच्या शाळेत केला आहे. पहिल्या भिंतीला बघायला गेलो तर पूर्ण कोकण दर्शन दाखवलं गेलं आहे. सिंधुदुर्गचा किल्ला आहे, राजवाडा आहे, मोती तलाव आहे किंवा कोकणातील शेती व्यवसाय असणार किंवा उद्योगधंदे आहेत छोटे छोटे, ते दाखवण्याचा मी प्रयत्न केला. एक वास्तविक आदिवासी ही वारली पेंटिंग जी आहे ती खूप जुनी प्राचीनपासून आहे. जी गुहाचित्रामध्ये वगैरे आधी एक आदिवासी समाज तो आपापले दैनंदिन जीवनातील प्रसंग
ते दाखवण्याचा प्रयत्न त्या वारली पेंटिंगमधनं करत होता. तीच वारली पेंटिंग मी सादर करण्याचा स्वतःचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे आम्ही बघितलेलं आहे की अनेक फलक लेखन तुम्ही या ठिकाणी केलेलं आहात किंवा अशा प्रकारची चित्र रेखाटलेली आहात. एक समाज प्रबोधनाचं कामही तुम्ही सुद्धा या ठिकाणी करता आहात. याबद्दल तुमचे मुख्याध्यापक असतील किंवा शाळेतील इतर तुमचे सहकारी शिक्षक असतील यांचंही तुम्हाला मार्गदर्शन मिळत असेल तर ते कशा प्रकारे? बऱ्याच वेळेला आपण बघतो की सगळ्यांच्या मार्गदर्शनाशिवाय मुख्याध्यापक असतील किंवा शिक्षकेतर कर्मचारी असतील किंवा अध्यक्ष असतील, संस्थेचे अध्यक्ष असतील, शास्त्रज्ञ वगैरे सगळ्यांच्या सहकार्यामुळे मला ही संधी मिळाली आणि त्या संधीचा मी पुरेपूर उपयोग करून घेतो आहे. वास्तविक मी कोकणात सर्व्हिसला लागलो किंवा जॉबला लागलो हे सगळ्यात महत्त्वाचं. अनेक गोष्टी मी कोकणातून शिकलो. अनेक कलाकार आहेत, कलाकारांची खाण म्हटलं तरी चालतं. मी बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना सांगतो शिकवताना की तुम्ही खरंच नशीबवान आहात की तुमचा जन्म या कोकण भूमीवर झाला आहे की ज्या ठिकाणी अनेक कलाकार आहेत. मग त्याचा पुरेपूर फायदा आपण करून घ्यावा त्या दृष्टिकोनातून बऱ्याचशा कला मी शिकतोय, चालू आहे. वास्तविक कलाकार हा एक विद्यार्थी आहे. तो मरेपर्यंत बऱ्याचशा कला शिकत असतो, त्या कलांच्या माध्यमातून तो घडत असतो. खरोखरच एखादी कला कशी जोपासावी किंवा त्या कलेची जोपासना कशी करावी हे या ठिकाणी गावी सरांनी सांगितलेलं आहे. एक वेगळ्या कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम करताना सर्वांच्या सहकार्याने आपण ही कला या ठिकाणी सादर करतोय हेही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. खरोखरच एखाद्या गोष्टी कशा शिकता येतील किंवा कशा सोप्या करून शिकता येतील हे या कलेतून आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. तर हा शिक्षक उपक्रमशील शिक्षक असून त्यांच्या उपक्रमातून मुलांमध्ये नवीन शिकण्याची उमेद असल्याचे मुख्याध्यापक बाजीराव तळेकर आवर्जून सांगतात. 2011 सालापासून आमच्या शाळेमध्ये योगेश गावित एक असिस्टंट शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यांचा स्पेशल विषय चित्रकला होता आणि हे रुजू झाल्यानंतर आमची शाळा जी आहे त्या शाळेमध्ये आमूलाग्र असा बदल झाला. त्यामध्ये आज जर आपण बघितलं तर संपूर्ण शाळा जी आहे त्या शाळेच्या सगळ्या भिंती ज्या आहेत त्या खूप अशा बोलक्या झालेल्या ज्या आहेत. हे सगळं जे कर्तृत्व आहे ते त्यांचं आहे. मुलांच्या चित्रकलेच्या या विषयाची आवड जी आहे ती आवड त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये अत्यंत चांगल्या प्रमाणामध्ये त्यांनी मुलांच्या मध्ये तयार केलेली आहे. एखादा सण असतो, एखादा उत्सव असतो किंवा राष्ट्रीय सण असतात त्यावेळी काढले जाणारे जे फोटो असतात किंवा याच्यावर जी चित्र काढली जातात बोर्डवरची त्याची स्तुती जी आहे ती स्तुती संपूर्ण जिल्ह्यामध्ये होते. आणि असे हे शिक्षक जे आहेत ते शिक्षक आमच्या शाळेला मिळालेला एक अत्यंत हिरा आहे. आणि त्याच्यामुळे संपूर्ण शाळा जी आहे ती शाळा अत्यंत सुंदर अशी बनलेली आहे. त्याबद्दल सगळे विद्यार्थी जे आहेत ती विद्यार्थी, सगळ्या शिक्षक जे आहेत ते शिक्षक त्यांच्यावर खुश आहेत. संपूर्ण तालुक्यातील बरेचशा लोक जे आहेत ते लोक त्यांच्याबद्दल अत्यंत चांगलं असं बोलतात. आणि हा आमच्या शाळेमधील एक असा अत्यंत चांगला असा आदर्श असा शिक्षक आम्हाला मिळालेला आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. कणकवली बसस्थानक आवारात भव्य व्यापारी संकुल उभारणार, अनिल परब यांची माहिती. संदेश पारकर यांच्या पाठपुराव्याला यश. मच्छी मार्केट कामातील त्रुटी दूर करणार, संजू परब यांचं आश्वासन. आणि राजापूर बार असोसिएशनचा रिफायनरीला पाठिंबा. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथंच थांबूया. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह. आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. डॉइट्स फार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज असेल हिम्मत तर या मैदानात. डॉइट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, डॉइट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं. डॉइट्स फार सादर करत आहे ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज
3540 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45, 50, 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCRL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फॉर ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी, ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 800791 9884 आणि 94052 26085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. तुमचा